नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लीला आघान सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. वेलकम टू बिग फ्लाइट द एज्युकेशनल विंग्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय भूगोल प्रकरण 5वे वारे अभ्यासणार आहोत. तर भूगोलामध्ये वाऱ्यांना फार महत्त्व आहे. तर वारे हे प्रकरण आपण डिटेल अभ्यासणार आहोत. हा लेसन 2 किंवा 3 भागामध्ये व्हिडिओ अपलोड होईल, कारण हे प्रकरण थोडंसं मोठं आहे आणि एकदाच जर घेतलं तर ते ओव्हरलोड होईल तुम्हाला. चला तर बघूया. वर्गाच्या खिडकीतून बाहेर पहा. कोणत्या वस्तू हलताना दिसत आहेत, कोणत्या वस्तू स्थिर आहेत, निरीक्षण करायला लावलेलं आहे. हलणाऱ्या वस्तूंपैकी कोणत्या वस्तू स्वतःवरून हलत आहेत, स्वतःहून न हलणाऱ्या वस्तू कोणत्या, त्या कशामुळे हलत नसाव्यात. वरील प्रश्नांतून विद्यार्थ्यांना वारा या संबोधाकडे घेऊन जावे. ओके, चला सुरुवात करूया वारे प्रकरणाला. वाऱ्याचा स्पर्श आपल्याला सहज जाणवतो, परंतु वारा पाहू शकत नाही. आपल्या सभोवतीच्या अनेक वस्तू जेव्हा हलतात तेव्हा आपल्याला वारा अनुभवता येतो, म्हणजे हवेच्या वाहण्याचा वाऱ्याशी संबंध असतो. मग हवा का वाहते असा आपल्याला प्रश्न पडतो. तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या प्रकरणातून बघणार आहोत. आता करून पहामध्ये जे जे दिलेलं आहे ते वर्गामध्ये करून बघायचं आहे आपण. चला तर सुरुवात करूया. काय काय विचारलेलं आहे बघूया. समान आकाराची कागदाची 2 भेंडोळी बनवा. टेबलाच्या एका बाजूस दोन्ही भेंडोळी ठेवा. भेंडोळी म्हणजे कागदाचा रोल. तुम्ही व तुमचा मित्र किंवा मैत्रीण कागदाची प्रत्येकी एक भेंडोळी घ्या. कागदाच्या भेंडोळीला व टेबलाला अजिबात स्पर्श न करता भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या बाजूला पोहोचवण्यास काय करावे लागेल. कोणाची कागदाची भेंडोळी टेबलाच्या दुसऱ्या टोकाला प्रथम पोहोचते. कागदाची भेंडोळी पोहोचण्यास उशीर कशामुळे झाला असेल. आणखी वेगाने ही भेंडोळी दुसऱ्या टोकास पोहोचवणे कसे शक्य होईल. नेक्स्ट, पाण्याने भरलेली बाटली अशा प्रकारे टेबलाच्या दुसऱ्या बाजूला नेता येईल का. बाटली दुसऱ्या बाजूकडे नेण्यासाठी वर वापरलेली पद्धत वापरता येईल का. तर हे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की शेवटचा जो प्रश्न आहे की जसं आपण कागदाची भेंडोळी हवेचा प्रेशर देऊन तोंडाने हवा फुकून टेबलाच्या दुसऱ्या कोपऱ्याला नेऊ शकतो, तशी पाण्याची बॉटल आपण नेऊ शकत नाही, कारण पाण्याच्या बाटलीचं वजन जास्त असते, घनता जास्त असते. ओके, चला तर भौगोलिक स्पष्टीकरण बघूया. इथे भौगोलिक स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो, हे आपण शिकलो आहोत. शेवटच्या प्रकरणामध्ये जे लास्ट आपण प्रकरण बघितलं त्यामध्ये आपण हवेचा दाब हे प्रकरण होतं. आपण बघितलं की पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो, प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळा असतो, हे आपण शिकलो आहोत. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे तो दाब असतो. तर ही आकृती काय सांगते बघा आपल्याला. आकृती आहे ही वाऱ्याच्या दिशेत होणारा बदल. तर वाऱ्याच्या दिशेत बदल का होतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे. पृथ्वीचं परिवलन कशाला म्हणतात. पृथ्वी आपल्या भोवती जे फिरते त्याला परिवलन म्हणतात, आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. तर आपल्याला इथे परिवलनाचा विचार करायचा आहे. परिवलनाचा विचार करत असताना आपण बघायचं आहे इथे की इथे जो लाल ॲरो दाखवलेला आहे तो हवेचा दाब दर्शवलेला आहे. जो ब्ल्यू ॲरो आहे, निळा ॲरो आहे, वक्राकार आहे हा वक्राकार. तर हा ॲरो दाखवतो की कमी दाबाकडून किंवा जास्त दाबाकडून हवा किंवा वारा कोणत्या दिशेला जातो. तर आपल्याला दिसतं इथे की हा जो विषुववृत्तीय पट्टा आहे इथे कमी दाब असतो, तसंच हा जो कर्कवृत्तीय पट्टा आहे तिथे जास्त दाब असतो.
ध्रुवीय पट्टा आहे, कमी दाब असतो. तसं दक्षिणेला आल्यावरतीही मकरवृत्तीय पट्टा आहे, जास्त दाब असतो, आणि ध्रुवीय पट्टा आहे, कमी दाब असतो. तर वाऱ्याची दिशा विचारलेली आहे. नेहमी उत्तर ध्रुवाकडून वाऱ्याची दिशा ही उजव्या बाजूला असते आणि दक्षिण ध्रुवाकडून वाऱ्याची दिशा ही डाव्या बाजूला असते. चला स्पष्टीकरण बघूया. वाऱ्यांची मूळ दिशा इथे लिहिलेलं आहे बघा. वाऱ्यांची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते. परिवलनामुळे वाऱ्यांची बदललेली दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. तर आकृतीत तुम्हाला दिसतंय प्रत्येक ठिकाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे दिशा आहे. इथे जास्त दाब आहे म्हणून ह्या जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, इथे कमी दाब आहे कमी दाबाकडे आहे. इथेही जास्त दाब आहे म्हणून जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, इथे कमी दाब आहे. तसेच इथेही जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, इथे कमी दाब आहे. आणि इथे देखील जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, इथे कमी दाब आहे. इथे दिसतंय तुम्हाला, इथे कमी दाब आहे, दिसतंय कमी दाब आहे. आणि इथे देखील जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. तर ही वाऱ्यांची दिशा अशी बदलते. पुढे बघूया. तर दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षितिज समांतर दिशेत होते. या हालचालींमुळे वाऱ्यांची निर्मिती होते. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होत असतो. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल, लक्षात घ्या, हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. कसे वाहतात? मंद गतीने वाहतात. मंद गतीने म्हणजे संथ गतीने म्हणजे कमी. कुठे? हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल तेथे. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल, अधिक म्हणजे जास्त असेल, तेथे वारे वेगाने वाहतात. हवेचा दाब जास्त, वारे वेगाने. हवेचा दाब कमी, वारे संथ गतीने. वाऱ्याचा वेग देखील भिन्न भिन्न स्वरूपात आढळतो. वाऱ्याचा वेग किलोमीटर प्रति तास किंवा नॉट्स या परिमाणात मोजला जातो. वाऱ्याचा वेग आपण कशात मोजतो? नॉट्समध्ये किंवा किलोमीटर प्रति तासामध्ये, किलोमीटर प्रति तासामध्ये किंवा नॉट्समध्ये. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. लक्षात घ्या, आपल्या सभोवताली जो भूगोल असतो ना, तो अभ्यासायचा असतो नेहमी. तर अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्यामुळे लगातार 5 दिवसापासून आपल्याकडे मुसळधार पाऊस होत आहे, बरोबर. तर कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा याचा वातावरणात किती परिणाम होतो हे आपल्याला दिसतं आहे लाईव्ह. ओके, पुढे बघूया. संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता आपण इथे बघत आहोत. संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेकडून उजवीकडे वळतात, तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आता ही आकृती आपण बघितलेली आहे बघा. आपण डिटेल ही आकृती बघितलेली आहे. इथे बघायचं आहे, परत एकदा नीट समजून घ्यायचं आहे की हा जो उत्तर गोलार्ध आहे, हा उत्तर गोलार्ध आहे. हे बघा, हे जे राऊंड आहे इथे नेहमी हा नॉर्थ पोल, हा काय असतो? नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर गोलार्ध. हा साऊथ पोल, हा साऊथ पोल. हा काय आहे? दक्षिण गोलार्ध. इकडे असतो ईस्ट म्हणजे पूर्व आणि इकडे असतो वेस्ट म्हणजे पश्चिम, बरोबर. तसंच आपण इथे गेलो, अशी सगळ्या दिशा बघून घेऊ आपण, कलर चेंज करू. आणि हा काय असतो? ईशान्य. हा असतो आग्नेय. हा असतो नैऋत्य. आणि हा असतो वायव्य, बरोबर. या प्रकारे दिशा असतात. पुढे जाऊन ह्या दिशा आपल्याला येणार आहेत म्हणून आत्ताच सांगून दिल्या, बरोबर. हा काय आहे? उत्तर. हा आहे पूर्व. हा आहे दक्षिण आणि हा आहे पश्चिम, बरोबर. या प्रकारे दिशा असतात. तर आपण बघतोय की उत्तर गोलार्धामध्ये, इथे उत्तर गोलार्धामध्ये जो कमी दाब आहे, कमी दाबाकडून जास्त दाबाकडे जो वारा वाहतोय तो त्याची दिशा उजव्या बाजूला आहे. आणि दक्षिण गोलार्धामध्ये इथे बघा, इथे दक्षिण गोलार्धामध्ये ही जास्त दाबाकडून
कमी दाबाकडे, तर इथे डाव्या बाजूला आहे, बरोबर. त्याच्यानंतर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे आणि जास्त दाबाकडून कमी दाबाकडे, हे आपण डिटेल बघितलेलं आहे. तेच इथे म्हटलेलं आहे. तर आकृती 5.2 आपण बघितली आहे. आकृतीमध्ये ही दिशा वक्रबाणाने दाखवलेली आहे, म्हणजे निळ्या टिकने वक्रबाण. वक्रबाण कशाला म्हणतात? वक्रबाण असा जो दाखवलेला आहे किंवा असा जो दाखवलेला आहे त्याला वक्रबाण असे म्हणतात. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे त्यांच्या मूळ दिशेत बदल होतो. कशामुळे बदल होतो? पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे. आता बघा, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीचं परिवलन कसं होतं रे? पृथ्वीचं ही पश्चिम दिशा आहे. काय आहे? वेस्ट, पश्चिम दिशा आहे. पृथ्वी अशी भ्रमण करते, पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी भ्रमण करते पृथ्वी. तर त्या परिवलनामुळे, याला काय म्हणतात? परिवलन. या परिवलनामुळे वाऱ्याच्या दिशेत काय होतो? बदल होतो. आता सांगा पाहूमध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं, प्रश्न नीट वाचा. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता जो कंटेंट दिलेला आहे पुढे त्याच्यामध्ये आलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यामध्ये आलेलं आहे. तर ही आकृती बघत आहोत आपण. आकृती आहे पृथ्वीवरील वायुदाब पट्टे व ग्रहीय वारे. पृथ्वीवरील वायुदाब पट्टे नीट समजून घ्यायचे आहे. ध्रुवीय जास्त दाबाचा पट्टा वरती उत्तरेला आहे. तर आकृती सर्वांना दिसत असेल इथे. आपण सर्वात पहिले जो पट्टा बघतोय विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा, हा विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा आहे. त्यासोबतच उत्तरेला गेलो, वरची साईड कोणती आहे? नॉर्थ, उत्तर, बरोबर ना. ही कोणती आहे? नॉर्थ, उत्तर आहे. आणि खालची साईड कोणती आहे? ही साऊथ, दक्षिण. कसं मोजतो आपण? विषुववृत्ताच्या वरती गेलं तर उत्तर, विषुववृत्ताच्या खाली आलं तर दक्षिण. ओके. तर विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा इथे निर्माण होतो आणि त्यासोबतच आपण बघितलेलं आहे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. तर इथे हे वारे वाहतात, याला काय म्हणतात? पूर्वीय वारे. काय म्हणतात? पूर्वीय वारे. ते पूर्वेकडून वाहतात म्हणून पूर्वीय वारे. तसेच हा आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाब पट्टा. इथे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात आणि हे वारे आहेत पश्चिमी वारे. का पश्चिमी वारे आहेत? कारण हे इकडून पश्चिमेकडून वाहतात. कुठून वाहतात? पश्चिमेकडून वाहतात. ही पश्चिम दिशा आहे, पश्चिमेकडून इकडे वाहतात म्हणून हे पश्चिमी वारे दिसते. हे पश्चिमी वारे आहेत आणि हे इकडून पूर्वीकडून वाहतात म्हणून हे पूर्वीय वारे आहेत. समजलं? परत एकदा बघू की आता हा आहे उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा. एकच लक्षात घ्यायचं आहे, कमी दाबाचा पट्टा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. तर हा कमी दाबाचा पट्टा आहे, म्हणजेच इथे ध्रुवावरती जास्त दाबाचा पट्टा आहे आणि वारे कुठून वाहतात? ध्रुवाकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. तर अशी वारे वाहतात, याला म्हणतात ध्रुवीय वारे. किती वारे बघितले आपण? 3 वारे बघितले. कोणकोणते 3 वारे बघितले आपण? एक बघितलं पूर्वीय वारे, दुसरं आहे पश्चिम वारे, तिसरं आहे ध्रुवीय वारे. 3 प्रकारचे वारे आपण बघितले. किती प्रकारचे वारे बघितले? 3 प्रकारचे वारे आपण बघितले. तर त्याप्रमाणेच इथे तुम्हाला दिसतंय की दक्षिणेला देखील काय आहे? हा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे. मग आपण काय बघितलं? जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. तर हे पूर्वीय वारे आहे. पूर्वीय वारे काय आहे? ॲज युज्युअल पूर्वेकडून वाहतात. ही कोणती आहे? ईस्ट आहे, त्याच्यामुळे पूर्वीय वारे हे आहेत. तर दुसरं आहे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा. तर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कुठे वारे वाहतात?
कमी दाबाच्या पट्ट्याकडे, आणि हे पश्चिमेकडून वाहतात, वेस्ट विंड आहेत म्हणून हे पश्चिमी वारे आहेत. उपध्रुवीय कमी दाबाचा पट्टा, तर हे वारे कुठे वाहतात? जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे. हे ध्रुवीय वारे आहेत, याप्रमाणे वाहतात ते. ओके, पुढे जाऊया. वायुदाब पट्टे आपण नीट समजून घेतलेले आहेत. वारे ज्या दिशेकडून वाहतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ पश्चिमी वारे, पश्चिमेकडून येणारे वारे, वाऱ्यांची वाहण्याची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्याचे पुढील प्रकार पडतात. आता आपण वाऱ्यांचे प्रकार बघणार आहोत. पहिला प्रकार आहे ग्रहीय वारे. पहिला प्रकार कोणता आहे? ग्रहीय वारे. तर ग्रहीय वारे म्हणजे काय ते आपण बघत आहोत. पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. आपण दोन्ही आकृत्यामध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे. दाबपट्ट्यांचे आणि वाऱ्यांची आकृती बघितलेली आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित बघितलेलं आहे की पूर्वीय वारे कसे वाहतात, पश्चिमी वारे कसे वाहतात आणि ध्रुवीय वारे कसे वाहतात, त्यांची दिशा कोणती. नेहमी लक्षात ठेवायचं की जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वारे वाहतात. आकृती क्रमांक 5.3 आपण बघितलेली आहे. ही आकृती आपण बघितलेली आहे 5.3 बरोबर. पृथ्वीवरील वायुदाब पट्टे व ग्रहीय वारे व्यवस्थित बघितलेले आहे आपण. तर आपण याच्यात बघितलेलं आहे की कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात वर्षभर नियमितपणे. पृथ्वीच्या परिवलनाचा व वाऱ्यांवर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात हे वारे आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात. तर आपण इथे हा शब्द बघितला, कोणता शब्द? की ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि आग्नेयेकडून वायव्येकडे. तर मी तुम्हाला ही जी आकृती काढून दाखवलं होतं की आपण अशा प्रकारे दिशा समजून घ्यायच्या आहेत. या दिशा समजून घेताना ही कोणती आहे? ही दिशा आपली उत्तर, ही आहे दक्षिण, ही आहे पूर्व आणि ही आहे पश्चिम. इथे काय असतं? ईशान्य, इथे असतं आग्नेय, इथे असतं तुमचं नैऋत्य आणि इथे असतं वायव्य. तर आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. इथे आपल्याला म्हटलेलं आहे की ईशान्येकडून नैऋत्येकडे, म्हणजे ईशान्य कुठे आहे? हा ईशान्य आहे. या ईशान्येकडून नैऋत्येकडे वारे वाहतात. त्या कुठे? उत्तर गोलार्धात. हा उत्तर गोलार्ध आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला गेलं तर हा काय आहे? उत्तर गोलार्ध आहे. तर ईशान्येकडून नैऋत्येकडे वारे वाहतात आणि दक्षिण गोलार्धात, हा दक्षिण गोलार्ध आहे, हा दक्षिण गोलार्ध आहे. तर इथे आग्नेयेकडून वायव्येकडे वारे वाहतात, आग्नेयेकडून वायव्येकडे वारे वाहतात. तर ते पश्चिमी वारे दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वारे वाहतात. तर हे दोन प्रकारचे वारे, ईशान्येकडून नैऋत्येकडे आणि आग्नेयेकडून वायव्येकडे. तर परत एकदा आपण आकृती बघायला जाऊया. ही आकृती दिसते. आता तुम्हाला इथे ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य नीट समजून घ्या. आकृती वारंवार बघायची तेव्हाच समजेल. तर इथे आपण ईशान्य दिशा बघितली होती. तर ईशान्येकडून नैऋत्येकडे वारे वाहतात, ते पूर्वीय वारे आहेत. दिसतंय तुम्हाला पूर्वीय वारे? पूर्वीय वारे. त्यासोबतच
इथे आग्नेयेकडून वायव्येकडे वारे वाहतात. कसे? आग्नेयेकडून वायव्येकडे वारे वाहतात. ते कोणते वारे आहेत? ते कोणते वारे आहेत? बघा, दक्षिणेकडे पूर्वीय वारे. आणि दोन्ही वारे कुठे मिळतात? विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यात. दिसतंय विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा? हां, आता दिसेल तुम्हाला विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा दिसतोय. तर उत्तर गोलार्ध, इथे उत्तर गोलार्धाकडून जे वारे वाहतात पूर्वीय वारे आणि दक्षिण गोलार्धात जे वाहतात पूर्वीय वारे, दोन्ही कुठे मिळतात? विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यात मिळतात. इथे तुम्हाला आय होप समजलं असेल, ही संकल्पना समजली असेल तुम्हाला. एवढी उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना काय म्हणतात? पूर्वीय वारे. तर हेच मी तुम्हाला आत्ता इतक्यात सांगितलं. ह्या वाऱ्यांना काय म्हणतात? पूर्वीय वारे. वाऱ्यांना म्हणतात पूर्वीय वारे. पूर्वीय वारे कळाले? पूर्वीय वारे, पूर्वीय वारे, पूर्वीय वारे. समजलं? दोन्ही कुठे मिळतात? विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्यात येऊन मिळतात. आय होप कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. पुढे जाऊया आपण. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून बघा इथे 60° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती क्रमांक 5.3 बघायची आहे. आणि पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60° अक्षवृत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती बघूया म्हणजे नीट समजेल तुम्हाला. वारंवार आकृती बघायची आहे. तर हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून जे वाहणारे वारे आहेत ते हे दाखवलेले आहेत इथे, की हा जो मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे आणि हे वारे हे पश्चिमी वारे. आपल्याला काय दाखवायचे आहेत? पश्चिमी वारे. काय दाखवायचे आहेत? पश्चिमी वारे. समजले? मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून वाहतात. मग मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कुठे वाहतात? कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. ओके, बघितलं? दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे असे म्हणतात. दक्षिण गोलार्धात कसे वाहतात? वायव्येकडून आग्नेयेकडे. आकृतीकडे जाऊया. आकृतीकडे आलोय आपण. आणि इथे बघायचं आहे की वायव्येकडून आग्नेयेकडे, ही वायव्य दिशा आहे. इकडे आग्नेयेकडे वाहतात उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात कसे वाहतात? नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. यांना काय म्हणतात? काय म्हणतात त्यांना? पश्चिमी वारे. दिसतात तुम्हाला? इथे तुम्हाला दिसत असेल पश्चिमी वारे कसे वाहतात? याप्रमाणे. हे पश्चिमी वारे, हे पश्चिमी वारे, हे पश्चिमी वारे आहेत. बघा, कन्सेप्ट क्लिअर करा की दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात. दक्षिण गोलार्ध हा दक्षिण गोलार्ध आहे. कोणता दक्षिण गोलार्ध आहे? हा दक्षिण गोलार्ध आहे. इथून वायव्येकडून आग्नेयेकडे, ही वायव्य दिशा आहे. इकडून इकडे वाहतात. दिशा अशीच वाऱ्यांची दिसते तुम्हाला. आणि उत्तर गोलार्धात कुठून वाहतात? उत्तर गोलार्धामध्ये नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. दिशा कशी आहे? अशी. इकडे नैऋत्य आहे, इकडे ईशान्य आहे. तुम्हाला मी आधी समजून सांगितलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर नाही झाली तर व्हिडिओ रिवाइंड करून परत बघायचा आहे. कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे म्हणजे 55° ते 65° कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. आकृतीकडे जाऊया. तुम्हाला ध्रुवीय वारे दोन्ही ठिकाणी दिसत असतील. इथे तुम्हाला ध्रुवीय वारे दिसतात, इथे तुम्हाला ध्रुवीय वारे दिसतात. दोन्ही ठिकाणी ध्रुवीय वारे दिसतात. यांची दिशा कशी असते?
पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे. इकडे पण पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे अशी दिशा असते. तर आपण 3 प्रकारचे वारे आज बघितलेले आहेत आणि एक महत्त्वाचा पाठ बघणार आहोत. हा खूप महत्त्वाचा पाठ आहे. तर अभ्यासूया आपण हा पाठ. दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच सकलपणाचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. त्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. आता प्रत्येक वाऱ्यांना दक्षिण गोलार्धात वाहणाऱ्या वाऱ्यांना नाव दिलेलं आहे. 40 अंश दक्षिण अक्षांशापलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना गरजणारे 40 काय म्हणतात? गरजणारे 40 असं म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात रोरिंग फोर्टीज. काय म्हणतात? रोरिंग फोर्टीज. त्यासोबत 50 अंश दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना खवळलेले 50 म्हणतात. काय म्हणतात? खवळलेले 50. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात फ्युरियस 50s. काय म्हणतात? फ्युरियस 50s असं म्हणतात. 60 अंश दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात? स्क्रीचिंग 60s. काय म्हणतात? स्क्रीचिंग 60s. उत्तर गोलार्धात 40 अंश, 50 अंश किंवा 60 अंश अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे का आढळत नाही? तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर साधारणपणे याचं उत्तर असं आहे की उत्तर गोलार्धामध्ये, लक्षात घ्या, उत्तर गोलार्धामध्ये भूभाग हा टेरेनचा आहे, म्हणजे उंच सकलपणा जास्त आहे, मोकळा भाग नाही. वाऱ्यांना अडवणारे उंच उंच पर्वत आहे, जसा हिमालय आहे. कोणकोणता पर्वत आहे? हिमालय आहे. हिमालय आशिया खंडात आहे. अजून आशिया खंडात कोणता आहे? सुलेमान आहे, जो पाकिस्तानात आहे, सुलेमान पर्वतरांग. त्यासोबत काराकोरम पर्वतरांग आहे. त्यासोबतच उराल माउंटन आहे, जो युरेशियाचा भाग आहे. युरेशियाला डिवाईड करणारा उराल माउंटन, जो युरोप आणि आशियाच्या मध्ये डिवाईड करतो. त्यासोबतच युरोपमध्ये आल्प्स आहे. युरोपमध्ये आल्प्स पर्वत आहे. त्यासोबतच उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी पर्वतरांग आहे. तर या प्रकारे मोठ्या मोठ्या पर्वतरांगा आहेत उत्तर गोलार्धामध्ये. 40 अंश, 50 अंश आणि 60 अंश अक्षांशाच्या दरम्यान. त्यामुळे वाऱ्यांना अडवलं जातं आणि त्याच्यामुळे असे वाऱ्यांचे प्रकार किंवा इतके जोराचे वारे उत्तर गोलार्धात वाहत नाहीत, असं याचं उत्तर आहे. तर हा लेसन आपण 2 भागात घेणार आहोत. हा भाग पहिला होता, त्यामध्ये आपण पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे बघितले. कोणकोणते वारे बघितले? पूर्वीय वारे, पश्चिमी वारे आणि ध्रुवीय वारे. आणि दुसऱ्या भागात आपण नेक्स्ट उरलेला भाग बघणार आहोत. आय होप तुम्हाला सर्व कन्सेप्ट समजल्या असतील आणि वाऱ्यांचे हे मुख्य प्रकार देखील समजले असतील. अजूनही खूप महत्त्वाचा वारे प्रकरणात भाग राहिलेला आहे, तो नक्कीच आपण पुढील व्हिडिओत बघणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, लिहून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करा. अँड शुभरात्री. गुड नाईट. थँक्यू.